प्रकाशातले तारे तुम्हें अंधारावर रुसा हसा मुलानो हसा प्रकाशातले तारे तुम्हें अंधारावर रुसा हसा मुलानो हसा हसा मुलानो हसा बोलवी ती फुलराणी खेळ खेळती वारा पाणी तुम्हा बोलवी ती फुलराणी खेळ खेळती वारा पाणी आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा हसा मुलानो हसा हसा मुलानो हसा रडणे हा ना धर्म आपुला हसण्यासाठी जन्म घेतला रडणे हा ना धर्म आपुला हसण्यासाठी जन्म घेतला भारत भूच्या आदर्शाचा मनी उमटू दे ठसा हसा मुलानो हसा हसा मुलानो हसा संस्कार वर्गाच्या पहिल्या दिवशी असं वाटलं की काही मजा येणार नाही. उन्हाळ्याची सुट्टी आहे, आम्हाला साधं खेळून पण देत नाही. पण दुसऱ्या दिवशी आल्यावर कळलं की इथे खूपच मजा आहे. मॅडमने खेळ घेतले, मज्जा केली आणि आम्हाला स्तोत्रपाठन सुद्धा शिकवलं. पहिल्या महिन्यात त्याचे श्लोक वाटले की आम्हाला हे सगळंच येते, काय इथे किती बोर होते. पण दुसऱ्या आठवड्यात कळलं की हेच खूप महत्वाचं आहे. मॅडमने इतक्या सुंदर भाषेमध्ये आम्हाला खूप काही शिकवलं. रोज नवीन खेळ घेते, रोज नवीन श्लोक शिकवायचे आम्हाला त्या, आणि त्यामध्ये आम्हाला खूप मज्जा सुद्धा यायची. खेळ
शिक्षकांनी आमच्यासाठी खूप मेहनत घेतली. काही जण तर उन्हाळी वर्गाला सकाळी येऊन परत सायंकाळी सुद्धा संस्कार वर्गाला येत होते. आम्हाला पण परत खूप छान वाटायला लागलं आणि स्पर्धांमध्ये पण सहभाग घेताना खूप भारी वाटायला लागलं. पहिल्यांदा वाटायचं की खूप बोर होते, काय नुसतं बसवून ठेवताय, पण परत न वाटायला लागलं की नाही, एक तासभर आपण काहीतरी करतोय उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये. मॅडमनी खूप छान खेळ घेतले, स्तोत्रपठण केलं. आधीच्या स्पर्धांमध्ये खूप भीती वाटायची, पण आता श्लोक पठण, संगीत खुर्ची, 50 मीटर धावणे ह्या स्पर्धांमध्ये भाग घेताना खूपच मज्जा आली. एवढे बोलून मी इथे थांबते. कारण एक गोष्ट सांगू इच्छितो की मित्रांनो, तुमच्याकडे किती पैसे आहेत याच्यावर तुमची श्रीमंती अवलंबून नाही. तुमची मुलं किती संस्कारी आहेत, आई वडिलांची किती काळजी करतात, आई वडिलांच्या आज्ञा किती पाळतात याच्यावर तुमची श्रीमंती अवलंबून आहे. पालकांनी कृपा करून ही गोष्ट अतिशय प्रकर्षाने ध्यानात ठेवा. त्यामुळं आम्ही कुठलीही फी घेतली नाही, घेणारही नाही. कारण ही संस्था, ही शाळा आणि आमचा सगळा स्टाफ हा आपला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ही लहान मुलं आली पाहिजे, त्यांना आपण काहीतरी दिलं पाहिजे, ही आमची सोशल सामाजिक जबाबदारी असं आम्ही मानतो आणि त्या जबाबदारीत आम्ही काम करतो. आता पुढच्या वर्षी आम्हाला आणखी याच्यामध्ये पुष्कळ सुधारणा करायची आहे. ते आमचं पहिलं वर्ष आहे. त्या पहिल्या वर्षात जेवढं आम्हाला गडबडीनं करता आलं तेवढं केलं. अजून आम्हाला मुलांना खेळायचं साहित्य आणायचंय, आणखी काही बऱ्याच गोष्टी करायच्या, पण त्याच्यासाठी पैसे लागतात. शेवटी अर्थस्य पुरुषो दासा, पैसे असतील तर सगळं आहे. आम्ही जमवतोय. आमच्या माजी विद्यार्थ्यांना आवाहन करतोय की बाबांनो, आम्हाला हे करायचंय, काही जमलं तर आम्हाला मदत करा. या डोंगरेबाईने जे सांगितलं ते विचार करण्यासारखं आहे. सुपेकर बाईला मी एक सल्ला देईन, त्यांचे आमच्या गल्लीतले संबंध आहेत. तिला मी एक सल्ला देईन की तुम्ही औरंगाबाद सोडून इथंच या आणि कवठेकर हायस्कूलमध्ये मुलं घाला तुमची. तुम्हाला जर एवढं वाटत असेल तर भारत मालक तिकडे राहतील. आपण करत आहे का, बदली झाली की बाबा एका ठिकाणी काम करायला माणूस तिकडे जातो. तसं जमलं तर करा. तुम्हाला जर एवढं वाटत असेल तर आम्ही तुमच्या मुलांची वैयक्तिक काळजी सुद्धा घेऊ. आता आमच्या 5वीचे जादा तास सुरू आहे. परवाच 9वी 10वीचे तास संपले आमचे. जे मुलांसाठी करता येईल ते करायचा आमचा प्रयत्न. तेव्हा पालकांनी पण सुजाणपणाने या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा. कुणाला वाटलं माझी मुलगी इकडे कशी घालू, दिखत आणा, तिचं मानसिक परिवर्तन आमचे सगळे स्टाफचे लोक करतील आणि तिला सर्वात चांगलं शिक्षण कसं देता येईल याचा आम्ही प्रयत्न. तुमची मुलगी म्हणजे माझी नातच आहे ना, मी नातीला सोडून देऊ का? तिचंही कल्याण कसं गेलंय आम्ही बघू. आणि तिच्याकडे आई म्हणून तुमची जास्त जबाबदारी आहे. लक्षात, वडील किती देतील मला माहित नाही, आईची जबाबदारी जास्त. म्हणून मी आईला सांगतोय त्या मुलीच्या. तिसरी गोष्ट म्हणजे ही चिमणी बक्षीस दिलं, आमच्या चिमणीला बक्षीस दिली. ही चिमणी खूप आवडली. आता माझी नातवंड सगळी मोठी झाली आहे, त्यांची लग्नाला आली आहे, त्यामुळे लहान पोरच नाही आमच्याकडे. ही पोरगी पाहिला मला इतका आनंद झाला. मी या चिमणीच्या आई वडिलांना आवाहन करतो की तुम्हाला आमच्या शाळेत जेव्हा केव्हा प्रवेश द्यायचा असेल, बालवाडीला, पहिलीला, 5वीला, त्यावेळेला बिन फीचा प्रवेश, कुठलीही फी आम्ही तुमच्याकडनं तिचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत 10वी पर्यंत घेणार. एवढं ती चिमणीच्या आई वडिलांना सांगू. बोलण्यासारखी गोष्ट पुष्कळ आहे. मुलं आता कंटाळली, ऐकायच्या मनस्थितीत नाही. पण हा वर्ग आम्ही खास मुलांसाठी सुरू केला. याच्या मागचा हेतू आमचा वेगळा आहे. पैसे मिळवणारा आमचा हेतू मुळीच नाही. तेव्हा माझी विनंती सगळ्यांना आहे की या शाळेवर असंच प्रेम ठेवा. तुमची मुलं इथं पाठवा. पुढच्या वर्षी संस्कार वर्गाचा पुढचा टप्पा आम्ही सुरू करतो. त्याच्यासाठी जी तयारी करायची आहे ती आम्ही वर्षभर करणार आणि त्यातून अधिक चांगलं या वर्षी तुम्हाला जे दिलं तुमच्याकडे माहिती, खूप चांगलं नियोजन केलं आणि छान प्रकारानं त्यांनी ते वर्ग हाताळले.
त्यांना आता प्रमोशन द्यायला हरकत नाही असं मला वाटतं. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन आपण सर्वांनी आमच्यावर विश्वास ठेवून मुलं इथं पाठवली. त्या मुलांनी इथे शिकले, जे काही शिकले असतील मी 100% यश मला मिळतंय असं मी म्हणणार नाही. आम्हाला अजून प्रयत्न करण्याची गरज आहे. त्या मुलांची आई व्हा असं मी आमच्या सगळ्या शिक्षकांना सांगत असतो. समोर बसलेल्या मुलाची आई व्हा म्हणजे तो मुलगा कळेल. तेव्हा त्या हेतून आम्ही सगळं करतोय. पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही अधिक चांगलं आणि अधिक एखादा आठवडा जास्त आम्ही याच्यासाठी आमचं देणार आहोत. मुलांच्या पदरात चांगले टाकणार आहोत. कुठलीही फीची तुमच्याकडून अपेक्षा नाही. तुम्ही आम्हाला काहीही देऊ नका. फक्त विनंती एवढी आहे की आमच्या शाळेवर, आमच्या संस्थेवर आणि या पालकांच्यावर प्रेम करा. त्यांना जे चांगलं देता येईल ते द्यायचा तुम्ही आणि आम्ही मिळून प्रयत्न करूया आणि त्यातून उद्याचा भारत आपल्याला घडवता येईल. हा घडवण्याची प्रतिज्ञा करूया. एवढंच मी बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पहिल्यांदा सर्व माझ्या शिक्षक वृंदांना माझा नमस्कार. खूप वर्षांनी हा योग जुळून आलाय खरं तर. आणि हा दुग्ध शर्करा योग आहे खरं तर माझ्यासाठी. माझं माहेर, माझी शाळा, माझे शिक्षक आणि माझाच मुलगा. त्याच्यामध्ये माझाच मुलगा माझ्या शाळेतून सांगतोय मला आई मी हे शिकलोय. अरे पण माझी शाळा ही आणि माझे शिक्षक आहे, तिथूनच हा माझा बेस आहे आज. त्याच्यामुळे आज मला जो प्राऊड फील आहे, एवढ्या मोठ्या शहरात मी राहते आणि बाहेर जे काही बघतोय त्याच्यामध्ये आज आम्ही जे काही उभे आहोत ते आमच्या शाळेमुळे उभे आहोत. त्याचा मला खरंच खूप जास्त प्राऊड आहे. या CBSEच्या युगामध्ये माझा मुलगा स्टेट बोर्डला आहे. त्याचा बेस जो मी काही क्लिअर करते, जे विचार मला दिलेत ते मला शाळेने दिलेत. माझे आई वडील, माझी शाळा, मी स्वतः मराठी माध्यमातून शिकले आणि आज मी ही सक्सेसफुली उभी आहे. मग मी त्याला ते सांगते, भाषा आणि माध्यम हा कोणताच फरक पडत नाही आयुष्यामध्ये. तू जर तुझी वैचारिक बैठक तू व्यवस्थित ठेवशील आणि आज मी त्याला तेच देते. त्यामुळे मला खूप अभिमान आहे. आणि मी माझ्या शाळेविषयी, माझ्या शाळेच्या संस्कारांविषयी एवढंच म्हणेन की गुरु एक आम्हा असा लाभला, जसा अमृताचा वसा लाभला. त्यामुळे थँक्यू सो मच. हा योग नेहमीच जुळून यावा आणि आज तुम्ही निरपेक्ष भावनेने जे काही कार्य करताय ह्याच्यासाठी आम्ही बाहेर पैसे मोजतो आणि ते पैसे क्वचित कधी कधी कोणाला परवडतही नाही. पण आम्हाला जे काही असतं की नाही आपलं स्टँडर्ड, आपला एकच मुलगा आहे किंवा आपल्याकडे पैसे आहेत, कुठे घालवायचा आहे पैसा, 500 काय 1000 देऊ पण हे संस्कार त्याला देऊ. पण आज मला हे जे काही फ्री मिळते आणि मी अभिमानाने सांगते, हा व्हिडिओ जर माझ्याकडे मला मिळाला तर मी हा व्हायरल पण करणार आहे की आज माझी शाळा निरपेक्ष भावनेने हे सगळं करते. आज हे काही माणूस तुम्ही सगळं बनवताय की तुमचं काहीतरी एक प्लॅनिंग आहे याच्यासाठी, जे तुम्ही सक्सेसफुली तुम्ही एक्झिक्युशन केलेलं आहे याचं, तर हे फार महत्वाचं आहे. हा मॉब मेंटेन करणं सोपं नाही, मुलांना एंगेज करणं सोपं नाही. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त तुम्ही जे कोणी शिक्षक इन्व्हॉल्व होता त्यांचं खूप कौतुक त्याच्यासाठी. आणि सरांनी कल्पना दिली, या वयामध्ये पण सर अजून ऍक्टिव्ह आहे, तर सरांचं खूप 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 याच्यासाठी अभिनंदन. हा योग माझ्यासाठी नेहमी जुळून यावा हीच देवाकडे, आपल्या ग्रामदैवताकडे इच्छा माझी. थँक्यू सो मच. आणि उपस्थितीत सर्व छोट्या मुलांचे ज्यांनी संस्कार वर्गात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्या सर्वांचे मी स्वागत करते. आणि ह्या व्यासपीठावर जे शिक्षक उभे आहेत त्यांच्या समोर मी पहिल्यांदाच उभी आहे बोलायला. बोलू का नको, बोलू का नको, मी या शाळेत शिकलेली आहे पण बोलायचं कसं त्या भीतीने मी अगोदर नाव दिलं नाही आणि परत मला वाटलं की संधी मिळाली तर सोडायची कशाला. शाळेत आले, संस्कार वर्गाबद्दल माहिती नव्हतं. माझ्या मुली लहान आहेत, माझ्या भावाची मुलं याच शाळेत आहेत, माझ्या मुली दुसऱ्या शाळेत आहेत. अगोदर वाटलं दुसऱ्या शाळेत आहेत, माझ्या मुलींना घेतील का, तर फक्त शाळेतल्याच मुलांना, म्हणून मी टाळाटाळ केली 4 दिवस. आणि त्याच्यानंतर जेव्हा भावाचा मुलगा म्हणाला त्या तिथं असं शिकवतात तसं शिकवतात म्हटल्यावर मग मी त्यांना पाठवायला लागले. मला 8 दिवस मिळाले पण गेल्या वर्षी मी पैसे भरून समर कॅम्प लावला होता, त्याचा काही बेनिफिट झाला नाही. आणि शिवाय मानसिक त्रास झाला म्हटल्यासारखं, उठून आवरा, मुलींना तिथं करमायचं नाही, जावंसं वाटायचं नाही, आपुलकी नव्हती, पार्सलिटी असायची, पैसे भरून या सगळ्या गोष्टी झाल्या. मग यावर्षी मी काही लावलं नाही. इथं आल्यापासून मुली 5:45 वाजता तयार होऊन बसायच्या, मग आम्हाला फोन करायचा
आहे तुझ्यासोबत म्हणून. आणि कसलंही दडपण नव्हतं, कसली पार्सलिटी नव्हती, खूप छान एन्जॉय केलं. आणि जे माझे शिक्षक आहेत त्यांच्या हाताखाली माझ्या मुलींना सहवास लाभला, त्यांच्या हाताखाली 4 छान गोष्टी शिकायला मिळाल्या, याचं एक मला खूप छान समाधान मिळालं. आणि आदरणीय पटवर्धन सरांनी खूप छान संकल्पना, एक रुपयाने न घेता, कसलीही भावना न ठेवता जे मुलांना घडवण्याचं काम ते करतायत. आम्ही आज शाळेत घडलो, आम्ही जेव्हा भेटतो माझे विद्यार्थी, मी काही जॉब वगैरे करत नाही सध्या, पण असं बोलायला मिळतं, ऐकायला मिळतं की शाळेने काय शिकवलं, तर शाळेने आयुष्य जगायला कसं शिकवलं. त्या शाळेच्या संस्कारांमुळं, त्या विचारांमुळं जे आम्ही घडलो, आयुष्यात येणार चढ उतार सगळ्यांनाच येत असतात, त्यातून उभं कसं राहायचं हे या शाळेने शिकवलं. आणि आमच्यासोबत दुसऱ्या शाळेतले जेव्हा आम्ही कम्पेअर करतो तेव्हा खरंच आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही या शाळेत शिकलो आणि या शिक्षकांचा सहवास आम्हाला लाभला. आता अशी इच्छा होती 2दा शाळेत घेऊन गेले मध्ये की मुलींची शाळा बदलावी आणि या शाळेत घालावं. इंग्लिश मिडियमला आहेत मुली, पण असं एक सतत वाटतं की शाळा चेंज करावी. चालेल, धन्यवाद सर.